कलेला देश, वेश, भाषा, संस्कृती कशाचंही बंधन नसतं. ती जगाच्या एका कोपऱ्यामधून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये अगदी सहजरित्या प्रवेश करू शकते, सहजरित्या प्रवास करू शकते. ज्याप्रमाणे ओम हा अनादी कालापासून अनंतापर्यंत आहे, ज्याप्रमाणे संगीतामध्ये सारे गम पध निसा हेच बोल कुठेही गेलात तरी आपल्याला ऐकू येतात, त्याचप्रमाणे नृत्यामधले बोल, तोडे हे तुम्ही जगात कुठेही गेलात तरी तुम्हाला तेच ऐकू येतात. त्यामुळेच कलेचा प्रवास हा अतिशय सुकर असतो. नृत्यामध्ये मुद्रेला अतिशय महत्त्व आहे आणि त्याचप्रमाणे कुठल्याही चित्रामध्ये त्या रेखेला महत्त्व आहे. कारण त्या एका रेखेमधूनच त्या चित्रातली भावना, ते भाव आपल्यासमोर अगदी सुंदररित्या पेश केले जातात. ज्याप्रमाणे नृत्यामध्ये एखादी मुद्रा, एखादं भावनादर्शन, एखादं भावदर्शन त्या नर्तकाला जे आपल्यासमोर सादर करायचं आहे ते नीटपणे दाखवू शकतो, त्याचप्रमाणे चित्रामध्ये ती रेखा, त्या चित्रकलाचे, त्या चित्रकाराचे जे भाव आहेत ते आपल्यासमोर सहजरित्या उलगडून दाखवू शकतात. ज्याप्रमाणे नृत्यामध्ये मुद्रेशिवाय काही अर्थ नाही, त्याचप्रमाणे चित्रकलेमध्ये सुद्धा त्या एका रेखेशिवाय काहीही महत्त्व नाही. म्हणूनच हे मुद्रा आणि ही रेखा यांचा संगम असेल तर एक वेगळंच सौंदर्य आपल्याला पाहावयास मिळतं. आज आपण नृत्यकलेबद्दल बोलणार आहोत, नृत्यकलेतल्या कथ्थक या प्रकाराबद्दल. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या कथ्थक प्रकारामधील जे नृत्य महर्षी आहेत ते म्हणजे पंडित बिरजू महाराज. पंडित बिरजू महाराजांना भारत सरकारनं पद्मश्री, पद्मभूषण या किताबांनी गौरवलेलं आहे. नृत्यामध्ये भावनांना, भावदर्शनाला जास्ती महत्त्व असतं. जो नर्तक हे भाव दाखवतो त्याची अनुभूती, तो अनुभव समोर बसलेला प्रेक्षक प्रत्यक्षपणे घेत असतो. आणि पंडित बिरजू महाराजजी स्वतःच्या नृत्यामधून हे भावांग, या मुद्रा अशा काही पेश करतात की समोर बसलेल्या प्रेक्षकाला जणू काही हवेतल्या हवेत एखादं चित्रच रेखाटलेलं वाटतं. पण सांगायची गंमत अशी की नृत्याबरोबरच चित्रकलेत देखील पंडितजी अतिशय वाकबगार आहेत. त्यांनी रेखाटलेली चित्र ही अतिशय पाहण्यासारखी आहेत. म्हणजे बघा ना, नृत्याबरोबरच चित्रकलेचा संगमसुद्धा त्यांच्या इथे झालेला आहे आणि त्यामुळे या कलेचं सौंदर्य अधिक खुलून येताना आपल्याला दिसतं. म्हणजेच कलाकार हा कोणत्याही एकाच कलेमध्ये कधीच अडकून पडत नाही असंच म्हणावं लागेल. त्याला वेगवेगळ्या कला सतत खुणावतच असतात आणि तो त्याची कला ही प्रत्येक कलेच्या अंगामध्ये नीटपणे आपल्याला दाखवत असतो. मैं बाबूजी का शागिर्द हूँ, अचल महाराज जी का गड्ढा उन्होंने बांधा मुझे. और मज़ेदार बात है कि उन्होंने कहा था, देख बे, जो तुम कमा के लाओगे वो नजराना लूँगा मैं नहीं दूंगा तुझे नजराना. तो मतलब देने के लिए बाबूजी को देना होता है ना, गुरु को नजराना. तो मुझे 2 प्रोग्राम हुए, 200-250 के हुए, 500 रुपये इकट्ठे हुए. 500 इकट्ठे हुए तो अम्मा ने सोचा कि अब अच्छा मौका है, अब शागिर्द करा दो. तो बाबूजी से मैंने कहा कल बृहस्पति है, शागिर्द कर दो. अम्मा ने भी कहा कि हाँ मालूम है लड़का तुम्हारा बड़ा अमीर हो गया है. ये कहते हुए फिर दूसरे दिन हमारे पूरा गंडा वंडा बांधा और बहुत आशीर्वाद बाबूजी का मिला. दोनों चाचाओं का, लच्छू महाराज, शंभू महाराज, उनका भी आशीर्वाद, प्यार मेरे ऊपर है. और उन्हीं की वजह से हमारे जो एक्सप्रेशंस हैं, चेहरे का चलन है, गर्दन का मोड़ है, इत्यादि इत्यादि सब दोनों चाचाओं का और मेरे पिताजी का, 3 की तालीम मुझे मिली हुई है. तो एक रूप में तीनों हैं मेरे. और मैं इस बात से बड़ा खुश हूँ कि मैं इस घर में मेरा जन्म भी है और साथ साथ मैं शागिर्द हूँ इस घर का. और मुझे इस पे बड़ा गुमान भी है कि मैं बड़े बाप का बेटा हूँ और उनका शागिर्द हूँ. कलेचा कुठलाही प्रकार घ्या, त्या कलेमध्ये गुरु हा नेहमीच अग्रस्थानी असतो. आपल्या भारतवर्षाच्या परंपरेमध्ये, इतिहासामध्ये गुरुला सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. आपण म्हणतोच नाही का, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु शिष्याची परंपरा ही आपल्याकडे फार प्राचीन आहे. म्हणजेच गुरु आपलं ज्ञान, आपले विचार, आपले संस्कार, आपली परंपरा ही शिष्याला अगदी मुक्त हस्ताने देत असतो. Din na na din din na din din na tik din din na na din na tik din tirarigirthai tat tat tirarigirthai ta 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 tirarigirthai tat tat tirarigirthai ta 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 tirarigirthai tat tat tirarigirthai ta 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 Din din na tik din din na da din din na din din na din din na tik din na da din na din din na da din na din na din na tik din na tagite digite ta मुळात चित्रकलेमध्ये जे आकृतिबंध काढले जातात ते ज्याला आपण मुख्य सांगाडा किंवा सापळा म्हणतो कुठल्याही कृतीचा तो चित्रकार काढतो आणि नृत्याचे आकृतिबंध जेव्हा कागदावर मांडले जातात त्यावेळेला नृत्यामध्ये ज्या मूवमेंट्स असतात
की आपण स्थिर चित्र, कारण चित्र हे सिंगल डायमेन्शन आहे आणि नृत्य हे 3 डायमेन्शनल आहे, कारण तुम्हाला प्रत्यक्ष जिवंत माणूस समोर दिसत असतो आणि त्याच्या मुवमेंट्समधून सगळ्या डायमेन्शन्स निर्माण होत असतात. परंतु त्याच्या मुवमेंट्स, स्टॅटिक मुवमेंट्स, म्हणजे एक सुरुवात केली ता थई तत ता, तर हा पहिला ता आणि थई करून तत तावर आलेला ता, तर हा पहिला आणि शेवटचा जर साधारण फोटोग्राफरनी कॅप्चर केलं तर तो फक्त पहिला आणि शेवटचा फ्लॅश म्हणजे ती पोज पकडेल. पण चित्रकार ज्यावेळेला चित्र काढतो त्यावेळेला त्या सुरुवातीच्या मुवमेंटपासून मध्ये काय मुवमेंट झाली आणि शेवटी काय मुवमेंट आली, हा मधला पण तो एक रेष काढून त्यातून ती मुवमेंट सजेस्ट करतो चित्रकार. आणि जो खरा उत्तम नर्तक असतो ती चित्रकाराच्या डोक्यातली जी परफेक्शनची कल्पना असते, जी त्यांनी कागदावर आकृतिबंधात मांडली असते, ती तशीच्या तशी त्यांच्या शरीरातून निघून त्याचा शेवटसुद्धा पूर्ण तसाच नर्तक, उत्तम नर्तक मांडतो. आणि म्हणूनच चित्रकला ही तसं पाहायला गेलं तर नृत्याला पूरक आहेच, परंतु नृत्य हे स्वतः एक जिवंत चित्र आहे. देन कडे धा ती कि मुझे तो हर चीज़ लय में दिखती है. टेलीफोन की घंटी भी झपताल में सुनाई पड़ती है कि जैसे कि तड़दड़दांग 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 धिन्ना धिन धिन्ना तिन्ना धिन. तो मैंने कहा अरे वाह, तो ये भी लय में बोल रहा है भाई, टेलीफोन भी लय में बोलता है. तो मैंने एक तिहाई बड़ी चीज़ बनाई और केवल ये कि भाई हमने उसको 1 2 3 4 नहीं कहा, वो 4 नहीं है, हमने कहा घेना तूना यानी 4, घेना तूना, धातुना 3, तूना 2, ना 1. अगर ये पढ़ाई में होता कि घेना तूना मतलब 1 2 3 4, धातुना 3, तो मैंने कहा क्या दा दिन दिन ना ना तक दिन दा दा तिन तिन ता तक दिन दिन धा, घेना तूना घेना तूना घेना तूना धतुना 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 तूना तूना ना 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 घेना तूना घेना तूना घेना तूना धतुना धतुना धतु तूना 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 ना 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 घेना तूना घेना तूना घेना तूना धतुना 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 तूना तूना ना 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 ना. हॅलो. गुरु शिष्य परंपरा ही इतकी महत्त्वाची आहे की जे संस्कार आपण आईवडिलांकडनं एक चांगलं मनुष्य व्हायला मिळवतो, तेच संस्कार गुरुकडनं एक चांगला शिष्य, एक चांगला कलाकार होण्यासाठी आपल्याला मिळत असतं. त्यांच्याबरोबर 24 तास राहूनच. हे 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 तर ता थे ते ता धा कडे धा ते धातू नाकार. ह्या कार्यशाळेचे मागचा उद्देश आजची तरुण पिढीना आपली संस्कृतीपासून जवळ आणण्याचा एक प्रयत्न आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आज वेस्टर्न इन्फ्लुएन्स आपल्या मागे एवढं जोरात सुरू आहे की आज आपली तरुण पिढीनं असं वाटतं की जे बाहेरनं जे काय आपल्याला मिळतं आहे तेच आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती अगदी जुनी असली तरी एवढी अफाट, सुंदर आणि सुरेख संस्कृती आहे की त्याची जोपासना करणं हा आपला सर्वांचा कर्तव्य आहे. नेहरू सेंटर याच उद्देशाने अनेक कार्यशाळा आयोजित करत आहे. कथक दर्पण हा अनेक कार्यशाळांमध्ये एक कार्यशाळेचं अंग आहे.
ग्लोबल स्ट्रक्चर में सबसे ज़रूरी चीज़ वो ये है कि हम हिंदुस्तानी हैं, हमारे पीछे हमारी हिस्ट्री, हमारा ट्रेडिशन, हमारा कल्चर, वो सब चीज़ें जो हैं, अगर जब तक हम दुनिया में दूसरे देश में फैलाएंगे नहीं, तो हमारी अपनी जो एक आइडेंटिटी है या हमारा वजूद है वो बिखर जाएगा। और हालांकि आजकल एक ग्लोबल स्ट्रक्चर में हर चीज़ जो है वो फ्यूज़ हो रही है और एक ही पहचान होती चली जा रही है, लेकिन उसके बावजूद जो बहुत ज़रूरी है वो ये है कि हम भारतीय हैं और हमारी पहचान या हमारी शक्ल क्या है या हम क्या कहना चाहते हैं, उसके लिए अगर हम अपने क्लासिकल आर्ट फॉर्म्स को अपनाएं और गहराई में उसमें उतरें तो वो एक ही तरीके से सीखी जा सकती है और वो एक गुरु से सीखी जा सकती है, और ख़ास तौर से ऐसे गुरु जैसे कि पंडित बिरजू महाराज जी। मैंने बहुत सी रचनाएं, अनेकों रचनाएं की, और ये समझिए कि मुझे तो हर चीज़ लय में दिखती है। लय तो मालिक है, लय जब तक जीवन है वही लय है, वही समय है जिसमें मूवमेंट है। मैं सोचा तबले में एक बोल है कतीट 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 कतीट। अब ये जो एक किसी बर्ड्स की साउंड है, कतीट 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 तीट 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 ततकुक्कू 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 ततकुक्कू। अब डक आता है कता 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 किट धा कता 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 किट धा कता 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 किट धा। उसमें हमें डक दिखाई पड़ गया कता 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 किट धा। तो सारा तो तबला बोल रहा हूँ, कोई मैं भाषा वाला कुछ नहीं लिया, छंद कविता। इसी तरीके से मेरे महाराज बिंदादीन जी ने तो बहुत कुछ लिखा। एक नमूने के तौर पे हम एक पढ़ देते हैं छोटा सा। दधकी भरी मटकी लय जात रही डगर बीच, दधकी भरी मटकी लय जात रही डगर बीच, आहट सुन जियर गयो धड़क धड़क धड़क। और धाय शाम रोक लई औचक मुख चूम लई, सरसों मुरी चुनरी गई सरक सरक सरक। और होरी के जमघट में शाम रंग डार, दीन ही रंग परत अखियाँ गईं खरक खरक खरक। और राधा भई श्याम रंग और श्याम भये राधा रंग, पाए ब्रज श्याम दरस हरख हरख हरख। ये मेरी अपनी कविता है और ऐसे अनेकों कविताओं की रचना की है। और लिख जाता है, लिखता नहीं हूँ, लिख जाता है, ऐसा है। कला आपल्याला दिसते आजकालच्या चित्रपटात दिसते, तर त्याच्यामुळं थोडक्याकरता म्हणजे थोड्याशा वेळात सर्व लोक वा 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 म्हणतात, परंतु ती एक कवायत वाटते। जे खरं आपलं नृत्य आहे, जे शास्त्रीय नृत्य आहे, जी शास्त्रीय संगीत कला आहे, संगीत कला जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गायन वादन नृत्य हे सर्वच त्याच्यात सामील होतं। तर हे जे आहे त्याच्याकडे अजूनही आजचा तरुण वर्ग किती आकर्षित होतो। आणि शास्त्रीय नृत्य असं आहे की शास्त्रीय नृत्य शिकल्यानंतर तुम्हाला कुठलंही नृत्य लगेच सहज तुम्ही अवगत करू शकतात। जे आजकालचं पाश्चिमात्य असो किंवा फिल्मी असो किंवा लोकनृत्य असो, तर शास्त्रीय नृत्य हा सर्व नृत्याचा बेस आहे, पाया आहे। ज्या वेगवेगळ्या पोझेस नृत्यामध्ये येतात त्या सगळ्या एक प्रकारचं चित्र बनून प्रेक्षकांसमोर उभ्या राहतात। म्हणजे जेव्हा एखादी पोज घेऊन नर्तक उभा राहतो तेव्हा ते जणू काय असं वाटतं, आता उदाहरणार्थ ही एक पोज आहे, ही एक पोज आहे, ह्या सगळ्या ही एक पोज आहे, हे करून जेव्हा नर्तक उभा राहतो आणि एक आवर्तन पुढचं त्या तालाचं सोडून तसाच उभा राहतो, तर प्रेक्षकांना असं वाटतं की हे चित्र तर नाही आहे ना इथे उभं, इतका त्यांचा एकमेकांची संदर्भ आहे। आणि ज्याप्रमाणे आपण वेगवेगळे रंग भरतो आणि चित्र सुंदर तयार होतं, त्याचप्रमाणे नृत्यामध्ये जे वेगवेगळे अंग आहेत, ताल अंग आहे, भाव अंग आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्रा आहेत, या सगळ्या एकत्र होऊन ते एक अतिशय सुंदर हलणारं चित्र तयार होतं। चित्रकला मेरी अपने नज़र में तो उस मालिक ने, ईश्वर ने हम सभी लोगों को एक चित्र, जीवित चित्र बना दिया है। जो रेखा खींचती है उसमें अगर प्राण आ जाएं तो वो हम कहते हैं मालिक ने बनाया है। चल रही है, बैठ रही है, सो रही है, खा रही है। सच बात तो ये है कि वो जो रेखाएं हैं वही तो जीवित, अगर आप देखो तो बन जाएगा। और हर चीज़ जो होती रही है वो, अब आप समझिए कि नृत्य जो है उसके जो अंग हैं और नृत्य अंग जो है वो जब हमें लगा कि नृत्य अंग कैसा है, तो हमारे चित्र में भी
वही मूवमेंट आ गया। जैसे कि सम आया तो हमने सम को इस तरह जाहिर किया कि सम जो है वो इस रूप से बन गया कि उसके एक हाथ यूँ गया, एक हाथ यूँ आया, तो हमने उस चीज़ को चित्र के रूप में देख लिया। और मैं कई बार अपने शागिर्दों को ऐसे समझा देता हूँ कि वो मूवमेंट क्या है और कैसे हम उसको करते हैं। इसके अलावा चक्कर है जैसे तो राउंड जो है चक्र का एक रूप है कि पैर और हाथ घूमना इत्यादि इत्यादि। या दूसरा एक सम आया कि दोनों हाथ ऊपर, डांसर फोर्सफुली उस चीज़ को अपने पैरों से और बॉडी से घूमता है, और ये करते करते एक हमारा एक रूप बन जाता है जिसको हम कहते हैं कि ये राउंड्स का हमारे रूप है। अनेकों चीज़ें इस प्रकार से हमारे मूवमेंट में आती हैं जिसको हम कहते हैं कि अब तो वो चित्र बन गया, लेकिन सच बात है कि पहला चित्र उसने बनाया था और हम सचमुच के चित्र जो थे हिल रहे थे, उसकी परछाई हमारे इसके ऊपर आ गई। कला खरोखरच ईश्वराने दिलेली माणसाला एक खरंच मोठी देणगी आहे आणि या आविष्काराला जर रंगाविष्कार मिळाला तर खरंच त्यात वेगवेगळे रंग येऊ शकतात। सप्तरंग म्हणजे जणू काही माणसाच्या भावनांचं, त्याच्या इच्छेचं प्रतीकच असतं। म्हणूनच कला आणि हे रंग यांचा समन्वय, याचा संयोग झाला तर तयार होतो कला रंग।